नावाची विद्यार्थिनी विषय मांडते श्री संग्राम दुर्ग शिवसंस्कार केंद्र बावे म्हणून। मुळातच विषयाला सुरुवात करत असताना की संग्राम दुर्ग शिवसंस्कार केंद्र का व्हावे, तर दररोजच्या जीवनात होत असणाऱ्या घडामोडींचा विचार केला तर शिवसंस्कार केंद्र ही काळाची गरज आहे हे मी प्रामाणिकपणे मानते। कारण मागच्या काही महिन्यांपूर्वीचा विचार केला तर मालेगाव येथील चिमुरडीवरील बलात्काराची घटना असो किंवा राजगुरू नगर येथे प्रायव्हेट क्लासमध्ये झालेल्या विद्यार्थ्याचा निर्गुण खून असो, या घटना केवळ बातम्या नाही तर आपल्या समाजाच्या अपयशाचे आरसे आहेत। या घटना आपल्याला एकच प्रश्न विचारायला भाग पाडतात की आपण आपल्या मुलांना नेमके कोणते संस्कार देत आहोत। मित्रांनो, आजची पिढी जरी पुस्तकी ज्ञानात पुढे असली तरी दैनंदिन जीवनात मागे पडताना दिसते। अशा वेळी श्री संग्राम दुर्ग शिवसंस्कार केंद्र कार्य करू लागल्यास या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन मिळू शकते। आज अनेक युवक दिशाहीनता, व्यसनहीनता किंवा नकारात्मक प्रवृत्तीमध्ये अडकताना दिसतात। अशा युवकांना शिवरायांच्या विचारांची ओळख करून दिल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन घडू शकते। स्वतःचा विकास म्हणजे समाजाचा विकास हा शिवविचार येथे रुजवता येईल। मित्रांनो, महाराष्ट्राची ओळख ही केवळ भौगोलिक नसून ती इतिहास, संस्कृती, शौर्य आणि संस्काराची आहे। या भूमीवर जन्मलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून केवळ राजकीय परिवर्तन घडवले नाही तर समाजाला आत्मसन्मान, नीती, न्याय आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार दिले। आजच्या या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात या शिवसंस्काराची नितांत गरज आहे। या दृष्टीने श्री संग्राम दुर्ग शिवसंस्कार केंद्र म्हणून विकसित होणे ही काळाची गरज आहे। दुर्ग म्हणजे केवळ दगड मातीने बांधलेली वास्तू नव्हे तर तो इतिहासाचा साक्षीदार, शौर्याचा प्रतीक आणि स्वराज्याच्या मूल्यांचा केंद्रबिंदू आहे। संग्राम दुर्गचे नावच संघर्ष, लढा आणि आत्मबल याचे प्रतीक आहे। अशा दुर्गाला शिवसंस्कार केंद्राचे रूप दिल्यास तो केवळ पर्यटन स्थळ न राहता एक जिवंत शाळा बनेल जिथे इतिहासातून वर्तमानाला दिशा मिळेल। मित्रांनो, या केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता बळकट होऊ शकते। छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीला महत्त्व दिले। हे मूल्य आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे। शिवसंस्कार केंद्रात सर्व समाज घटकांना सामावून घेणारे उपक्रम राबवले गेल्यास सामाजिक सलोखा वाढेल, तसेच महिलांसाठी मार्गदर्शन आणि इतिहासातील स्त्री शक्तीचे उदाहरणे मांडली गेल्यास स्त्री सशक्तीकरणाला चालना मिळेल। पर्यटनाच्या दृष्टीनेही श्री संग्राम दुर्ग शिवसंस्कार केंद्र महत्त्वाचे ठरू शकते। इतिहासप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटक यांची संख्या वाढेल। यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, रोजगार निर्मिती होईल आणि परिसराचा सर्वांगीण विकास साधता येईल। मात्र हा विकास केवळ आर्थिक न राहता सांस्कृतिक आणि वैचारिक असणे महत्त्वाचे आहे। शिवसंस्कार केंद्र उभारताना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शिस्त यांना विशेष महत्त्व द्यावे लागेल। गड संवर्धन, वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त परिसर आणि ऐतिहासिक वारशाचे जतन हे उपक्रम शिवरायांच्या विचारांशी सुसंगत आहे। निसर्ग हा आपला मित्र आहे हा संदेश येथे प्रभावीपणे देता येईल। एकूणच श्री संग्राम दुर्ग हे शिवसंस्कार केंद्र म्हणून विकसित झाल्यास तो केवळ एक वास्तू न राहता एक प्रेरणास्थान बनेल। येथे येणारा प्रत्येक जण शिवरायांच्या विचारांनी भारावून जाईल आणि आपल्या जीवनात ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल। भविष्यातील सक्षम, जबाबदार आणि राष्ट्रीय नागरिक घडवण्यासाठी या शिवसंस्काराची नितांत गरज आहे। श्री संग्राम दुर्ग हे शिवसंस्कार केंद्र म्हणून विकसित झाल्यास ग्रामीण आणि शहरी युवकांना एक सकारात्मक व्यासपीठ मिळेल। या शिवसंस्कार केंद्रामध्ये विविध उपक्रम राबवता येतील। उदाहरणार्थ शिवचरित्र अभ्यास शिबिरे, इतिहास व्याख्याने, देशभक्तीपर कार्यक्रम, मावळा प्रशिक्षण शिबिरे, नेतृत्व विकास कार्यशाळा शिबिरे तसेच संस्कार शिबिरे आयोजित करता येतील। शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी येथे भेट देऊन केवळ इतिहास पाहणार नाही तर तो अनुभवतील। गडाच्या प्रत्येक तटावर, बुरुजावर आणि दरवाजावर शिवकालीन घटकांची माहिती दिल्यास इतिहास जिवंत होईल। श्री संग्राम दुर्ग हे शिवसंस्कार केंद्र म्हणून विकसित झाल्यास या तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम, धैर्य, शिस्त, स्वराज्याची भावना आणि नैतिक मूल्य रुजवण्यास मोठी मदत होईल। येथे व्यायाम, योग तसेच सांस्कृतिक उपक्रम राबवता येतील। या उपक्रमामुळे समाजात सकारात्मक बदल घडेल आणि शिवरायांचे विचार प्रत्यक्ष आचरणात येतील। एकूणच श्री संग्राम दुर्ग हे शिवसंस्कार केंद्र म्हणून विकसित झाल्यास तो केवळ एक वास्तू न राहता एक प्रेरणास्थान बनेल। येथे येणारा प्रत्येक जण शिवरायांच्या विचारांनी भारावून जाईल आणि आपल्या जीवनात ते विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करेल। एवढीच माफक अपेक्षा मी व्यक्त करते आणि माझ्या वाणीस पूर्ण विराम देते। मनपूर्वक धन्यवाद।